-1चा स्क्वेअर, -1चा स्क्वेअर काय होईल +1 +5 हे होईल -2 इंटू -2 इंटू e टू द पॉवर 6 -2 इंटू e टू द पॉवर 6 हे आन्सर राहील. हे जे क्वेश्चन आहे याचे खाली आन्सर्स दिलेले आहेत पण मी डायरेक्टली सॉल्व्ह करून तुम्हाला देऊन टाकलो. इथं आपली डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मधली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. उद्या आपण दुसरी एक्सरसाइजची थेरी घेऊ. थेरी काही जास्त नाही, पहिल्या 5 मिनिटात थेरी होते, त्यानंतर डायरेक्टली प्रॉब्लेम सुरू करू. बट एवढं लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युलेज परफेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. आणि डेरिव्हेटिव्हचेही फॉर्म्युलेज जसं जसं एक्सरसाइज इन्क्रीज होत जातात तुमच्याकडे फॉर्म्युलेज वाढत जातात. त्यासाठी फॉर्म्युलेज पेंडिंग पडू देऊ नका. पहिली एक्सरसाइज कंप्लीट होण्याआधी पहिल्या एक्सरसाइजचे सगळेच फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ व्हायला पाहिजेत. पाठ नाही झाले तर आज पाठ करून घ्या, जेणेकरून उद्या आता सेकंड एक्सरसाइजसाठी ते उपयोगी ठरतील.